येथील विजयनगर रमाबाई बिल्डिंग येथे रात्री 11:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे। इमारतीच्या मागचा भाग पूर्ण 4 माळ्यापासून पूर्ण जमीनदोस्त झालाय। दुर्दैवाने या घटनेमध्ये 20 ते 25 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। रात्रीच्या सुमारास ही घटना घडताच पोलीस प्रशासन, महापालिका, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर माहिती अशी की 4थ्या माळ्यावर जे राहणारे कुटुंब होते त्यांच्या घरामध्ये एक लहान मुलीचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसासाठी त्यांच्या घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी 10 ते 15 लोक आले होते। त्या क्षणी ही दुर्दैवी घटना घडली आणि जे घरामध्ये राहणारे आणि वाढदिवस साजरा करणारे जे लोक होते ते पूर्ण ढिगाऱ्याखाली अडकलेत, अशी माहिती NDRFच्या जवानांकडून मिळाली आहे। सकाळपासून साधारण 10 ते 15 लोकांना बाहेर काढण्यात यश आले। 2 ते 3 लोक या घटनेमध्ये वाचले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आले। या घटनेत सूत्रांकडून माहिती मिळाली की 8 ते 9 दगावल्याची माहिती मिळाली आहे आणि पालिकेच्या यंत्रणेच्या माहितीनुसार अजून 10 लोकांचा शोधकार्य नगरपालिकेच्या माध्यमातून आणि NDRFच्या माध्यमातून चालू आहे। ढिगाऱ्याखाली किती लोक अडकले आहे त्यांचं शोधकार्य चालू आहे, असे NDRFच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले। घटना परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुंबई प्रतिनिधी सागर जाधव, मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। बरोबर आहे का? व्यवस्थित घेतली आहे काय परिस्थिती आहे? जखमी आहेत आणि सध्याची परिस्थिती काय? आता आपल्याकडे बिल्डिंग मध्ये एक विंग जी आहे ते पूर्णपणे ऑलमोस्ट कोसळलेली आहे। त्या बिल्डिंग मध्ये अंदाजे 12 फ्लॅट्स होते। त्या 12 फ्लॅट्स पैकी आता वरच्या लेवलवरनं आपण NDRFच्या मदतीने रात्री जे बचत कार्य होतं ते सुरू केलेलं आहे। त्या रेस्क्यू मध्ये आतापर्यंत 11 लोक आपल्याला सापडली। 2 लोक जे आहेत ते काही कारणास्तव आपण त्यांना वाचू शकलो नाही। बाकी जे 9 लोक आहेत त्या लोकांचा आपण हॉस्पिटलमध्ये उपचार जे आहे ते सुरू केलेले आहे आणि उर्वरित जे बचत कार्य आहे त्याची पण आपण आता NDRF सोबत चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांना। त्यांचं ऑलरेडी टीम जे आहे 2 NDRFची टीम्स, एक आपल्या पालघर मधली आणि एक मुंबई मधली आपल्याकडे काम करते आहे। त्यांना जे काही टेक्निकल मदत लागणार आहे ते महानगरपालिका त्यांना पुरवते आणि महसूल प्रशासन म्हणून आमचेही अधिकारी रात्रपासून इथे उपस्थित आहेत। ऍक्च्युली पोलिसांची आणि स्थानिक प्रशासन जे आहे महानगरपालिकेचं त्यांची माहिती अनुसार आपल्याला असं वाटतंय की 10-1 लोक असू शकतात। तर आम्ही तशा पद्धतीने जे लोक आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि ते आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतात। साईडची जी बिल्डिंग आहे ती कोलॅप्स होण्याची शक्यता असल्यामुळे सध्या आपण ते मॅन्युअली जे एक्सकव्हेशन आहे ते NDRF करत होती। आता हळूहळू जसं त्यांना वाटतंय त्या अनुषंगाने ते पुढे जातील। किती बिल्डिंग बांधण्याचा आता आदेश दिलेला आहे आपल्याला? सध्या आपण डिस्कस केलेला आहे। उर्वरित जे आहे ते स्थानिक प्रशासन निर्णय घेईल त्या अनुषंगाने त्यांना ते अधिकार आहे। त्या बिल्डिंगच्या बचत कार्याच्या अनुषंगाने सध्या आपण NDRFला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे। पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की जे काही वस्तू सापडतील ते योग्य पद्धतीने त्यांनी पंचनामे करून त्यांच्याकडे ठेवावे आणि नंतर सगळं जे पुरावे वगैरे बघितल्यानंतर ते त्या पद्धतीने त्या माणसांना हँडल करावं। त्या 12 रूमच्या 12 कुटुंब होते त्यापैकी 2 घरं आहेत ते बंद होते कारण ते गावी गेलेले आहेत। करण्याच्या अनुषंगाने आपण दोघांकडनं माहिती घेतली आणि सकाळी रात्री ज्यांना रेस्क्यू केला होता त्यांच्याकडनंही आपण माहिती घेतली आहे। आपल्याला काही मोबाईल नंबर भेटलेले आहेत इथे राहत होते, त्या पोलिसांमार्फत त्याचा ऑलरेडी तपास सुरू आहे आणि जे कॉन्क्रीट आहे ते आय थिंक रेस्क्यू कार्य संपल्यावरच आपल्याला कळू शकतो की खरंच किती लोक होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.